नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुनील पांडे लिखित प्रिय नर्मदा मैयास ही दीर्घकथा. आज या दीर्घकथेचा शेवटचा भाग अर्थात भाग 7वा. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन. अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन ते प्रेस करा. येणाऱ्या 3 पर्यायातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी इथून पुढे चॅनलवर कुठलीही कथा अपलोड केली किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात सुनील पांडे लिखित प्रिय नर्मदा मैयास भाग 7वा. आई नर्मदा. नर्मदा परिक्रमेवरची आजपर्यंत अनेक पुस्तकं मी वाचली. त्यात सर्वाधिक भावलं ते लेखक अमृतलाल वेगड यांची नर्मदा परिक्रमा. पेशानं शिक्षक असलेले अमृतलाल वेगड यांनी सौंदर्य दृष्टीनं तुझी परिक्रमा केली आहे. तुझं इतकं सुंदर वर्णन केलं आहे की तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलाय त्यांनी आमचा. नोकरीमुळे एक सलग परिक्रमा करता येत नाही याची खंत परिक्रमेत एका आजींजवळ बोलून दाखवताच आजी त्यांना म्हणाली, बुंदीचा लाडू सगळा खाल्ला तरी गोड असतो आणि चुरा करून खाल्ला तरी गोडच असतो. परिक्रमा एक सलग करा किंवा थोडी थोडी करा, त्यातला आनंद कुठेही कमी होत नसतो. परिक्रमेचा मुख्य हेतू पर्यावरणाशी निसर्गाशी जोडलं जाणं हाच तर आहे. मी जेव्हा नीरा परिक्रमा करायचं ठरवलं तेव्हा माझ्यापुढे आदर्श होता तो लेखक अमृतलाल वेगड यांचा. त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा ही नीरा परिक्रमा आपली नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी पायी चालत पूर्ण परिक्रमा केली. आई नर्मदा सुप्रसिद्ध लेखक गोनी दांडेकर यांची 4 मे 2016 रोजी जन्मशताब्दी पुण्यातल्या SM जोशी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. हजारो नर्मदा परिक्रमावासींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. माझे आवडते लेखक अमृतलाल वेगड, त्यांची पत्नी कांता वेगड आणि मुलगा नीरज वेगड खास जबलपूरहून आले होते. अमृतलाल वेगड फार छान बोलले. कमी बोलतात पण फार सुंदर बोलतात. जगन्नाथ कुंटे, सुहास लिमये, भारतीताई ठाकूर या नर्मदा परिक्रमावासियांनी तुझ्यावर दिलेल्या सुंदर व्याख्यानांचा मला आस्वाद घेता आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी तुझा इतिहासच उलगडून दाखवला. बाबासाहेबांनी वयाची 90 पार केली होती पण उभं राहून अगदी खणखणीत आवाजात ते बोलत होते. नर्मदा भक्तांचा हा मेळा कायम स्मरणात राहील. लेखक अमृतलाल वेगड बोलताना म्हणाले की नर्मदेला फक्त देणंच माहिती आहे. नर्मदा बाहेर आहे पण ज्या दिवशी ती आमच्या आत प्रगट होईल त्या दिवशी आमचा स्वभाव देण्याचा होईल. किती खरं आहे हे. तुम्ही नद्या फक्त देतच असता भरभरून, बदल्यात कुठलीही अपेक्षा न ठेवता. ही वृत्ती आमच्यात यायला हवी. इतर नद्यांच्या तुलनेत तुझं पाणी अजूनही स्वच्छ आहे, वाहत आहे. गंगा सुद्धा आता पूर्वीसारखी स्वच्छ राहिली नाही. गंगेची अक्षरशः लोकांनी गटार गंगा केलेली आहे. आई, यदाकदाचित तुमच्या नद्यांची सौंदर्य स्पर्धा ठेवली तर त्या सौंदर्य स्पर्धेत तू हमखास पहिला नंबर मिळवशील यात मला थोडाही संदेह वाटत नाही. आई, तुझ्यात एक लहान मूल दडलेलं आहे. कधी लहान मुलीचा अवखळपणा, अल्लडपणा तुझ्यात आहे तर कधी तू गंभीरपणा धारण करतेस तर कधी पोक्त होतेस. विविध प्रकारच्या छटा तुझ्यात दडलेल्या आहेत. कधी ध्यानाला बसते तर कधी समाधीच्या अवस्थेत जाते. कधी किती बडबड करतेस तर कधी एकदम मौन व्रत धारण करतेस. आई नर्मदा, नीरा परिक्रमेतील शिरगाव गावातील नीरेच्या उगमस्थाना इथला तो अनुभव माझ्या चांगला स्मरणात आहे. परिक्रमा करत नीरामाईच्या उगमस्थानाजवळ आलो तेव्हा त्या सुनसान जागी मला 2 स्त्रियांचं दर्शन घडलं. पाणी भरण्यासाठी त्या हंडी कळशी घेऊन तिथे आल्या होत्या. माझी चालत नीरा परिक्रमा चालू आहे हे पाहून त्यांच्या डोळ्यात मला अपार आनंद दिसला. फार आपुलकीनं त्या माऊली माझ्याशी बोलल्या. माझं तोंड भरून कौतुक केलं. एकीनं आपल्या कळशीतलं पाणी माझ्या पायांवर ओतलं तर दुसरीने पाणी प्यायला दिलं. हे पाहून माझं मन भरून आलं. कोण होत्या त्या?
एक होती माझी नीरामाई आणि दुसरी होती नर्मदामाई, अर्थात तू. निघताना त्यांनी मला परिक्रमेसाठी शुभेच्छा दिल्या. आई नर्मदा, आजही तुझी कधी आठवण झाली की मी नर्मदा घाटावर चक्कर मारून येतो. तुझ्या गोड आठवणी सोबत घेऊन जातो. तुझ्यावर मध्यंतरी मी खूप नाराज होतो. वाटलं तू अनेकांना परिक्रमेचा आदेश दिलास, त्यांच्याकडनं परिक्रमा पूर्ण करून घेतलीस, मग मलाच का अजून तुझा आदेश येत नाहीये? मी फक्त तुझ्या परिक्रमेची पुस्तकं वाचूनच आनंद मानायचा का? तुझी परिक्रमा केव्हा होईल मला काही माहिती नाही. सध्या नोकरीमुळे तरी अशक्य वाटतंय. तुझी परिक्रमा होईल तेव्हा होईल. शेवटी आजही तुझ्याशी वाचन आणि लेखन या माध्यमातून जोडलो गेलो आहेच की, आणि कायम असाच तुझ्याबरोबर जोडलेला राहीन मी. दूर असल्यावर प्रेम कधी कमी होत नाही, तर ते जास्त वाढतं हेच खरं. 15 मार्च 2020 ची गोष्ट. मी नर्मदा मैयाच्या भेटीसाठी गरुडेश्वर आणि शूलपाणीला जाऊन आलो. बरोबर 7 दिवसांनी 22 मार्चला संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागला. यदा कदाचित मी या लॉकडाऊनमध्ये अडकलो असतो तर माझं काही खरं नव्हतं, पण आई नर्मदेला माझी काळजी, तिच्यामुळे मी सुखरूप घरी पोहोचलो. शूलपाणीचं हे मंदिर जगप्रसिद्ध अशा सरदार सरोवराजवळ आहे. याच ठिकाणी जगातला सर्वात मोठा भव्य दिव्य असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आलाय. पर्यटन क्षेत्र म्हणून गोरागाव कॉलनीचा चांगलाच नावलौकिक सगळीकडे झालाय. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. तिकीट काढून म्युझियम बघायला जावं लागतं आणि इथून नर्मदा सरोवराचं मनोहर असं दर्शन घडतं. शूलपाणीचं दर्शन घेऊन मी जेव्हा हे म्युझियम पाहायला निघालो तर तिथल्या एका रखवालदारानं मला अडवलं, कारण माझ्याजवळ तिकीट नव्हतं. नर्मदा सरोवर पाहायला तिकीट काढावं लागतं हे माझ्या गावीही नव्हतं. तिकीट काढायची सोय गोरागाव कॉलनीत प्रवेश करताना होती. आता तिकीट काढायला मागे जायचं तर अंतर जवळजवळ 1 किलोमीटर लांब. आता भर उन्हात 12-12:30 वाजता मागे जायचं कसं हा मोठा प्रश्न, कारण प्रत्येकाकडे प्रत्येकाची वाहनं. दुरूनच नर्मदा मैयाला मी भक्तिभावानं हात जोडले. समोर सरदार सरोवराच्या भिंती उभ्या होत्या. मनातल्या मनात नर्मदा मैयाला म्हटलो, भले माझ्यासमोर या भिंती असतील, पण तुझ्या आणि माझ्या नात्यात कुठलीही भिंत नाही. या भल्या दगडमातीच्या भिंती असतील, पण तू आणि मी केव्हाच प्रेमानं एकत्र बांधलो गेलोय आणि कायम प्रेमानं बांधलेले राहू. नर्मदा परिक्रमेत शूलपाणीची झाडी लागते. ही शूलपाणीची झाडी कशी आहे? शूलपाणी हे नर्मदेचं हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फसवं आहे. झाडी म्हणावं तर झाडी सोडावं, पण उन्हापासून डोक्याचं संरक्षण करायला सावलीला सुद्धा एक झाड नाही. इथे आहेत फक्त डोंगर, उघड्या नागड्या वैराण आणि एकांत डोंगरांचा विस्तार, दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतला हा सगळ्यात कठीण भाग. यातून कोणीही परिक्रमावासी लुटल्याशिवाय जाऊ शकत नाही. भिल्लांच्या भीतीनं अधिकांश परिक्रमावासी झाडी सोडतात किंवा मग धुंडीत जातात. उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले असतात की त्यावरून अनवाणी चालणं अतिशय कष्टदायक असतं. तहान लागते ती निराळी. डोंगरामागून डोंगर, वळणामागणं वळणं, डोंगराच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडी वाकडी अरुंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गानं जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगरांचा गजरा गुंफायला घेतलाय. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या 80 मैल लांब लचक विस्तीर्ण जागेला शूलपाणीची झाडी असं संबोधलं जातं. झाडीतून परिक्रमावासी आईच्या पोटातून निघणाऱ्या बाळासारखे निर्वस्त्र निघतात. या नर्मदा परिक्रमेतल्या अवघड अशा भागावर 4 वर्षांपूर्वी मी संपादन स्वरूपाचं शूलपाणीचं अद्भुत विश्व हे पुस्तक केलं. प्रत्यक्ष शूलपाणीच्या झाडीतून गेलेल्या परिक्रमावासियांचे अनुभव मी या पुस्तकात संपादित केले होते. त्यासाठी मी अनेक नर्मदा परिक्रमावासियांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल 300हून जास्त पानांचा ग्रंथ तयार झाला. आता पुढे काय? एवढा मोठा ग्रंथ कोण छापणार? हा प्रश्न होता.
अचानक एक दिवशी प्राजक्त प्रकाशनचे प्रकाशक श्री जालिंदर चांदगुडे सरांचा मला फोन आला आणि हे पुस्तक करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. माझ्यासाठी हा मोठा आनंदाचा धक्का होता. हे सगळं शक्य झालं ते फक्त नर्मदा मैयामुळे. याला नर्मदा मैयाचा आशीर्वाद, कृपा असं म्हणावं, नाही तर काय म्हणणार. पुस्तक छान झालं. अगदी नर्मदा काठी गरुडेश्वरला बडोद्याला पुस्तक पोहोचलं. नर्मदा परिक्रमा न करता नर्मदा परिक्रमेवर आणि खास करून शूलपाणीच्या झाडीवर पुस्तक करणारा कदाचित मी एकमेव लेखक असेन. माझं भाग्य की या पुस्तकाला बेस्ट बुक सेलरचा मान मिळाला. आज मी शरीरानं नाही पण मनानं आणि पुस्तक रूपानं नर्मदा काठी माझ्या नर्मदा मैयाच्या जवळ आहे. नर्मदा परिक्रमेवर आज अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. बहुतेक अनेक लेखकांनी आपलं पुस्तक नर्मदा मैया किंवा नर्मदा परिक्रमावासी अथवा आपल्या जवळच्या लोकांना अर्पण केलंय. मी मात्र माझं हे पुस्तक शूलपाणी झाडीतील मामांना अर्पण केलंय. माझ्या पुस्तकाचं आणि अर्पण पत्रिकेचं हेच महत्त्वाचं वेगळेपण. आता हे शूलपाणीचे मामा कोण सांगतो. हे मामा म्हणजे या शूलपाणीच्या जंगलात एक भिल्ल जमात परिक्रमावासींना लुटते. नर्मदा पुराणात त्यांना नर्मदेचे भाऊ असं म्हटलंय, म्हणून त्यांना मामा म्हटलं जातं. मामा लुटतात. आपण प्रतिकार न करता आनंदानं त्यांना लुटून द्यावं. जन्मभर माणसं हे माझं म्हणून आसक्तीनं धनसंचय, वस्तुसंचय करत असतो. ही आसक्ती सुटावी हा लुटण्याचा मुख्य हेतू आहे. धर्मानं त्यांना आज्ञा दिली आहे की जो कोणी इथून जाईल त्याला लुटा. लुटणाऱ्या भिल्लांची जशी एक जमात आहे तशी तुम्हाला त्यांच्या घासातला घास देणारी, तुमची आस्थेवाईकपणानं काळजी घेणारी दुसरीही एक जमात आहे. शेवटी नर्मदा मैयाला तुमची काळजी आहेच की. काळजी घेणारी तीच आणि देणारी तीच. शूलपाणीच्या झाडीतलं शूलपाणेश्वर मंदिर आता नर्मदा सरोवरात लुप्त झालंय. सरोवराच्या पुढे नवीन शूलपाणेश्वर मंदिर बांधण्यात आलंय. जिथे शूलपाणीचं घनदाट जंगल संपतं तिथंच हे मंदिर आहे. या नवीन शूलपाणेश्वर मंदिरात मी आजपर्यंत 5 वेळा जाऊन आलोय. शूलपाणीच्या मंदिराच्या पुढे असलेली घनदाट झाडी मी पाहिली आहे. नर्मदा मैयानी माझी ही इच्छा पूर्ण केली आहे. शूलपाणीचं अद्भुत विश्व हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर एक दिवशी सुट्टी काढून शूलपाणीला जाऊन आलो. माझं शूलपाणीचं अद्भुत विश्व हे पुस्तक शूलपाणी महादेवांच्या चरणी अर्पण केलं. तेली भट्ट्यांच्या संत सियाराम बाबा यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकात त्यांचा हमखास उल्लेख असायचा. एकदा ओंकारेश्वराला गेलो. माघारी येताना संत सियाराम बाबा यांना भेटण्यासाठी तेली भट्ट्यांना गेलो. बाबांचं दर्शन घेतलं. माझं शूलपाणीचं अद्भुत विश्व हे पुस्तक त्यांना भेट दिलं. त्यांनी आपुलकीनं विचारपूस केली. बाबांनी स्वतःच्या हातून प्रसाद म्हणून फळं दिली. दक्षिणा म्हणून 100 रुपये जवळ असलेल्या सेवेकऱ्याला देताच त्यांनी फक्त 10 रुपये घेतले, 90 रुपये माघारी दिले. 10 रुपयांशिवाय जास्त पैसे घेतले जात नाहीत. आपण 500 रुपये दिले तरी 490 रुपये परत दिले जातात. आश्रमासमोर नर्मदेचं अथांग पात्र. तिच्या सौंदर्याकडे कितीही वेळ पाहत राहिलो तरी मनाचं समाधान होत नाही. बाबांचं दर्शन घेऊन माघारी वळलो. 100च्या पुढे असलेले सियाराम बाबा आजही न चुकता रामायण पठण करतात. आश्रमात आलेल्या परिक्रमावासियांची आस्थेनं विचारपूस करतात. चहा आणि जेवण देतात. आई मुलाचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत असते. माझी नर्मदा मैया मुलांचा हट्ट पूर्ण करणारी प्रेमळ आई आहे. साहजिकच नर्मदा परिक्रमावासी आईच्या प्रेमामुळे परिक्रमा पूर्ण करत असतो यात शंका नाही. प्रसंगी ती आपली कठोर परीक्षाही घेत असते. एकदा का तिच्या परीक्षेत तुम्ही पास झालात की तुमची नर्मदा मैया जीवापाड काळजी घेते. नर्मदा परिक्रमेत ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अशा काही परिक्रमावासियांवर नर्मदा काठची माणसं हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहून झालं. 16 फेब्रुवारी 2024 रोजी नर्मदा काठी ओंकारेश्वरला नर्मदा जयंतीच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित झालं.
संत गजानन महाराज मठात जे अनेक नर्मदा परिक्रमावासी उतरले होते, त्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. इंदौरला राहणाऱ्या एका नर्मदा परिक्रमावासी लेखिकेच्या हातून हे पुस्तक प्रकाशित करायचा मी आधी विचार केला होता. इंदौरला जाण्याच्या आधी 8 दिवस त्या लेखिकेला मी तसा फोन केला. त्यांना म्हटलं की ओंकारेश्वरला जाण्याआधी आपल्याकडे उभ्या येईन, पुस्तकाची पहिली प्रत आपल्याला देऊन मी लगेच निघीन. एक प्रकारे या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हातून करायचा माझा विचार आहे. त्यावर त्या म्हणाल्या की त्या दिवशी माझी मुलगी आणि जावई घरी येणार आहे. 1-2 ठिकाणी नर्मदा जयंतीचा कार्यक्रम आहे. तुला 2 दिवसांनी यायला जमेल का? पण नर्मदा जयंतीच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा विचार होता. त्यात ऑफिसला योगायोगानं सुट्टी जोडून आल्यानं मी 15 तारखेला पुण्यातनं निघणार होतो आणि बरोबर 16 तारखेला नर्मदा जयंतीच्या दिवशी ओंकारेश्वरला असणार होतो. मी त्यांना म्हटलं की पुस्तक नर्मदा जयंतीच्या दिवशी प्रकाशित करण्याचा माझा विचार आहे. 4 दिवसांनी मला येणं शक्य नाही. पुन्हा कधी इंदौरला आलो तर नक्की आपल्याला भेटीन. आपल्याला माझं पुस्तक मी पोस्टानं पाठवून देतो. त्यावर त्या विचार करत मला म्हणाल्या की तुला 16 तारखेला घरी यायचं असेल तर तू येऊ शकतोस. पण मी काही गेलो नाही. तू घरी नक्की ये असं न म्हणता यायचं असेल तर, हे त्यांचं बोलणं मला फारसं रुचलं नाही. मनात म्हटलं असते प्रत्येकाची काही ना काही अडचण, आपण कशाला एवढं वाईट वाटून घ्यायचं. माणसाचा स्वभाव असा आहे की 4 चांगल्या गोष्टी विसरतो, पण एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की तेवढीच तो लक्षात ठेवतो. पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हातून करायचं ऐनवेळी, हा माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला. पण हा प्रश्नसुद्धा माझ्या नर्मदा मैयानं सोडवला. प्रत्यक्ष ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे, अशा परिक्रमावासियांच्या हातनं हा पुस्तक प्रकाशन सोहळा उत्तम पार पाडला. सर्वांच्या बरोबर फोटो काढला. नर्मदा जयंती असल्यामुळे मठात लाडू खिचडीचा छान बेत होता, त्याचा आस्वाद घेतला. नर्मदा काठची माणसं या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुस्तक नर्मदा काठी गरुडेश्वरला पोचलं. पुस्तकाची जाहिरात वाचून गरुडेश्वरनं एका पुस्तक विक्रेत्याकडनं 20 पुस्तकांची मागणी आली. नर्मदा काठची माणसं पुस्तक नर्मदा काठी पोहोचलं याचा आनंद अधिक झाला. आणि हे सगळं शक्य झालं ते माझ्या नर्मदा माईच्या कृपेनं. माझ्या नर्मदा आणि नीरा मैयांकडनं कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या मी शिकण्याचा सतत प्रयत्न करत असतो. स्वतःला मी फक्त त्यांचा पुत्र नाही तर एक विद्यार्थी समजत असतो. ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याने इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला पाहिजे. ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याने मेडिकलला प्रवेश घेतला पाहिजे. पण ज्याला चांगला माणूस व्हायचं आहे त्याने नर्मदा विद्यापीठात प्रवेश घेतला पाहिजे. कारण नर्मदा ही फक्त परिक्रमा नाही तर चालतं बोलतं विद्यापीठ आहे. नर्मदा विद्यापीठाची फी काय? 0. डोनेशन किती? तर तेही 0. नर्मदा विद्यापीठात विनामूल्य प्रवेश मिळतो. इथे कुठल्याही ठराविक वर्गासाठी राखीव जागा नाही. स्वतः नर्मदामाई तुमची शिक्षिका, तीच तुमचा धडा घेते, चांगला माणूस म्हणून तुम्हाला घडवते. कोणी नर्मदा विद्यापीठात शास्त्रोक्त पद्धतीनं 3 वर्ष 3 महिने 13 दिवसांसाठी प्रवेश घेतो, तर कोणी 4-6 महिन्यात डिग्री मिळवतो. तर काही विद्यार्थी अर्थात नर्मदा परिक्रमावासी पुन्हा पुन्हा या विद्यापीठात प्रवेश घेत असतात. ही नर्मदा मैया आम्हाला चांगुलपणा शिकवते, स्वाभिमान शिकवते, जगात एक दुसऱ्याशी कसा व्यवहार करावा, कसं वागावं याचं मार्गदर्शन करते. या विद्यापीठातून बाहेर पडलेला विद्यार्थी सहसा वाया जात नाही. मला अभिमान आहे, मी नर्मदा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. ही नर्मदा किंवा नीरा जशी बाहेर आहे तशी ती आमच्या आत प्रकटली पाहिजे. मग आमचा स्वभावही देण्याचा होईल. नद्या कधी कुणाला काही मागत नाहीत, बास देणं त्यांना फक्त माहिती आहे. नर्मदेनं जीवनात कठोर संघर्ष केला. सरळ वाहणं तिला माहीतच नाही. खडतर डोंगर उतारावरनं ती जशी वाहते तशीच सपाटीवरनंही वाहते. थांबणं तिला जणू काही माहीतच नाही. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगी ती न डगमगता ठामपणे उभी राहते आणि हीच गोष्ट माणसानं तिच्याकडनं शिकण्यासारखी आहे. माझं तिरे तिरे नीरा हे पुस्तक मी माझ्या नर्मदा मैया आणि नीरा मैयाला अर्पण केलं आहे. माझ्या तिरे तिरे नीरा या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत मी लिहिलं आहे, जिनी मला नीरा परिक्रमा कर असा आदेश दिला
त्या माझ्या नर्मदा मैयास, जिची मी परिक्रमा केली त्या माझ्या नीरा मैयास माझी दृढ अशी श्रद्धा आहे की मी दोघींचाही पुत्रच आहे. काय गंमत आहे बघा. मला खरं तर नर्मदा परिक्रमा करायची होती, पण प्रत्यक्षात मात्र नीरा परिक्रमा माझी पहिल्यांदा झाली. तीरे तीरे नीरा या पुस्तकाच्या आधी प्रिय नर्मदा मैयास हे पुस्तक लिहून झालं होतं, पण या पुस्तकाच्या आधी नीरा परिक्रमेवरचं तीरे तीरे नीरा हे पुस्तक प्रकाशित झालं. नर्मदा मैयावरील पुस्तक एका प्रकाशाकडे धूळ खात कितीतरी वर्ष पडून होतं. शेवटी प्रकाशक बदलले आणि मग नर्मदा मैया प्रकाशात आलं. असं का झालं असावं? मला वाटतं कदाचित यामागेही नर्मदा मैयाची हीच इच्छा असावी. तिला कदाचित मला सांगावायचं असेल की माझं पुस्तक यायचं तेव्हा येऊ दे, तत्पूर्वी तू आधी तुझ्या नीरा परिक्रमेचं पुस्तक कर. माझ्यावर अनेकांनी पुस्तकं लिहिली आहेत, पण तुझ्या नीरा परिक्रमेवर, तुझ्या नीरामाईवर एकही पुस्तक नाही, तेव्हा हे काम तुलाच आधी करायला हवं. किती हा माझ्या नर्मदा मैयाचा मोठेपणा. स्वतः मोठी असूनही ती आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना मोठेपणा देते. नर्मदेला एकूण 999 नद्या येऊन मिळतात. ती सर्वांची मोठी बहीण होते. हातात हात घालून सर्वांना बरोबर घेऊन समुद्राच्या दिशेनं प्रवास करायला लागते. माझे वडील पोस्टमन होते. ते नीरा गावचे पोस्टमन होते, तर मी स्वतःला नीरा माईचा पोस्टमन समजतो. नीरा माईच्या सौंदर्याची पत्र सर्वांना वाटत असतो. त्या बदल्यात मला कुठलीही अपेक्षा नाही, कारण कामाचा मोबदला घेतला जातो, सेवेचा नाही. नर्मदा माईला पत्र लिहायला घेऊन 8-10 वर्षाचा काळ निघून गेला. कोणत्या ना कोणत्या कारणानं पत्र पूर्ण करू शकलो नाही. 10 वर्षांपूर्वी अमरकंटकहून आल्यानंतर आईला लिहायला घेतलेलं हे पत्र. त्या अमरकंटकच्या प्रवासानंतर अनेकदा ओंकारेश्वराला आणि नर्मदा माईच्या कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्रावर मी जाऊन आलोय. माणसापेक्षा कागद फार सोशिक असतो. कितीही लिहा, तक्रार नाही. आता कागदाचा आणि माझ्या नर्मदा माईचा अधिक अंत न पाहता निरोप घेतो. पुनर्जन्म आहे का नाही मला माहिती नाही, पण जर असेल तर माझा जन्म पुन्हा नीरा काठी, नीरा गावीच व्हावा. या दृष्टीला पुन्हा नीरा मैयाचं आणि नर्मदा मैयाचं दर्शन घडावं. आई आणि मुलगा म्हणून हे नातं जन्मोजन्मी असंच कायम राहावं, हीच परमेश्वराला प्रार्थना. यापेक्षा अधिक काय सांगू. आई नर्मदा, आता तुझा निरोप घेतो. काही कमी जास्त झाला असेल तर क्षमा कर. तुझी कृपा आहेच, पण त्या कृपेला मला कायम जागता येऊ दे. मला माहीत नाही की माझं हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल का नाही, पण पत्र लिहून मन कसं हलकं हलकं झालंय. यदा कदाचित माझं हे पत्र कुणा वाचकाच्या हातात पडलं तर माझं हे पत्र माझ्या नर्मदा माईला द्या, हीच आपल्याला विनंती आहे. आता थांबतो. नर्मदे हर. तुझा मुलगा सुनील पांडे. ताजा कलम. आई, मधल्या काळात जबलपूरला राहणारे तुझे लाडके परिक्रमावासी लेखक अमृतलाल वेगड आणि आपल्या पुण्याचे जगन्नाथ कुंटे यांचं निधन झालं, हे तुला माहीत असेल. ते आता तुझ्या कुशीत कायमचे चिरविश्रांती घेत आहेत. थांबतो. तुझा मुलगा सुनील पांडे. श्रोते हो, ही होती सुनील पांडे लिखित दीर्घकथा प्रिय नर्मदा मैयास. ही दीर्घकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. हे पुस्तक मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.